तर कल्याणमधनं महत्त्वाची बातमी आहे। प्रसिद्ध केसी गांधी इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी कपाळावरती टिळा लावणं किंवा टिकली लावणं तसंच विद्यार्थिनींनी हातात बांगड्या घालणं आणि विद्यार्थ्यांनी राखी अथवा धागा बांधणं यावर बंदी घालण्यात आली आहे। शाळा प्रशासनाच्या या निर्णयामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागानं शाळा प्रशासनाकडे खुलासा मागितलाय। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत अमजद खान यांच्याकडनं। अमजद, काय हा नवीन फतवा आणि काय त्यामागचं प्रमुख कारण? सध्या कल्याणमध्ये केसी गांधी ही नामांकित शाळा आहे आणि या शाळेत विद्यार्थ्यांना कापडावर टिळा लावणे किंवा टिळक लावणे आणि जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे धागे बांधण्यावर तसेच राखी बांधण्याचा मज्जाव केला गेला आहे। या संदर्भात कोणत्याही प्रकारचा पत्र आता सध्या शाळेने काढलेला नाही, आज हाती लागले नाही। परंतु शिवसेना ठाकरे गटाचे जे पदाधिकारी रुपेश भोईर यांनी हा गंभीर आरोप शाळेवर केला आहे। या संदर्भात त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जो शिक्षण विभाग आहे याला तक्रार केली होती। सध्या शिक्षण विभागाने केसी गांधी या शाळेला खुलासा मागितला आहे। अद्याप शाळेकडून कोणत्या प्रकारचा खुलासा दिला गेला नाहीये। आज दुपारी शिवसेना ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहे ते शाळेचे जे मुख्याध्यापक आहे त्यांना भेटायला जाणार आहे आणि त्यांना जाब विचारणार आहे की हा काय फतवा आहे। परंतु या संदर्भात या संदर्भात पुढे काय होतं हे पाहणे महत्त्वाचं ठरणार। या संदर्भात अद्याप शाळा प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। दुपारी नंतर या संदर्भात पुढची माहिती येणार आहे। परंतु ज्या प्रकारे रुपेश भोईर यांनी तक्रार केली, या तक्रारीमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की ज्या विद्यार्थिनींनी कपाळावर टिळा लावले होते त्यांना मारहाण करण्यात आली। या संदर्भात गंभीर आरोप त्यांनी केला आहे। या संदर्भात पोलीस ठाण्यात देखील तक्रार होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे। सध्या आज दुपारी शिवसेना ठाकरे गटाचे लोक या शाळेत जाणार आहे, जाब विचारणार आहे की नक्की या काय फतवा आहे आणि शाळेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी अमजद।